वर्ण म्हणजे काय? म्हणजे एका तोंडातून निघालेल्या मूळ ध्वनीला आपण वर्ण म्हणतो. त्या वर्णामध्ये जर स्वराचा संयोग झाला तर त्याचा अक्षर बनतो. हे अनेक अक्षरांच्या समूहापासून आपल्याला शब्द मिळतो. त्या एक व अनेक शब्दांपासून आपल्याला काय मिळते? तर वाक्य मिळते. हे एक व अनेक वाक्यापासून आपल्याला कथा, निबंध आणि अनेक पुस्तकांची निर्मिती सुद्धा होते. आणि अनेक पुस्तकांच्या निर्मितीमध्ये अनेक शब्द असतात, अनेक वाक्य असतात. ते असतात प्रत्येक शब्दाचा आपल्याला जात बघावं आणि हे जात आपण आज शब्दांच्या जातीमध्ये बघणार. मराठीमध्ये एकूण शब्दांच्या 8 जाती आहेत. त्या 8 जातीचे वर्गीकरण केलेले आहेत विकारी आणि अविकारीमध्ये. विकारी म्हणजे काय, अविकारी म्हणजे काय, सवयव म्हणजे काय, अवयव म्हणजे काय, हे सगळे आपण बघणार. आणि विकारीमध्ये 4 प्रकार आहेत, अविकारीमध्ये सुद्धा 4 प्रकार आहेत. त्याचे वर्गीकरण कसं आहे ते तुम्हाला बघा. शब्दांच्या जाती. एकूण शब्दांच्या मराठीमध्ये एकूण शब्दांचे 8 जाती आहेत. किती आहे? 8. त्यामध्ये विकारी आणि अविकारी असे 2 विभाग आहेत. विकारीला सवयव पण म्हणते. काही वेळेला सवयव म्हणजे कुठले वर्गीकरण हे सुद्धा आपल्याला समजत नाही. विकारी शब्दांना सवयव म्हणतात आणि अविकारी शब्दांनाच अवयव असे म्हणतात. सवयव मध्ये परत 4 प्रकार आहेत. नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद. हे सगळं अविकारी. विकारी म्हणजे काय? ज्या शब्दांचा वापर आपल्याला काही बदल होते उपयोग करताना. आणि अविकारी काय? ज्या शब्दांच्या उपयोगात काहीही बदल होत नाही, जे आहे जसे जसे ते तसं वापरावं लागतं, त्याला आपण अविकारी असं म्हणतो. ह्याच्यामध्ये सुद्धा 4 प्रकार आहेत. त्यामध्ये आहे शब्दयोगी, क्रियाविशेषण, उभयानवी आणि केवल प्रवेदी. हा सगळ्या 4ही प्रकाराला आपण काय म्हणतो? अवयव आणि अविकारी असे म्हणतो. ह्यामध्येच आपण पहिल्यांदा नामाबद्दल माहिती घेणार आहोत. नाम म्हणजे काय, त्याचे एकूण प्रकार किती आहेत, त्याची व्याख्या काय आहे, ते कशा पद्धतीने उपयोग केला जातो याची आपण माहिती घेऊ. नाम. शब्दांच्या जातीमधला पहिला प्रकार म्हणजेच नाम आहे. नाम म्हणजे एखादी वस्तू, व्यक्ती, स्थळ ह्या सर्वांच्या नावाला आपण काय म्हणत असतो? नाम. म्हणजेच नावालाच आपण नाम म्हणतो. एखाद्या प्रत्यक्षात असलेली वस्तू असू दे किंवा म्हणजे काल्पनिक वस्तू असू दे किंवा कल्पना केलेली वस्तू असू दे किंवा एखाद्या वस्तूच्या गुणधर्माला सुद्धा आपण नाव असे म्हणतो. असे अनेक नाव आहेत. त्या सगळ्या नावाला आपण काय म्हणत असतो? नाम. नामाचे उदाहरण सुमन, पक्षी, पाच, फळ, रमेश आणि शौर्य, गोडवा इत्यादी. ह्यामध्ये काही व्यक्तीचे नाव आहेत, काही पक्षीचे नावे आहेत, काही संख्यांची नावे आहेत आणि काही फळांची नावं आहेत, काही आपल्या भावनांचे सुद्धा नावं आहेत, म्हणजे गुणधर्मांचे सुद्धा नाव. ह्यावरूनच नावाचे एकूण 3 प्रकार पडलेले आहेत. नामाचे प्रकार आहेत 3. सामान्य नाव. पहिला प्रकार आहे सामान्य, दुसरा आहे विशेष आणि तिसरा आहे भाववाचक नाव. सामान्य, विशेष आणि भाववाचक. सामान्य नाम म्हणजेच
एखाद्या सर्वसामान्य गुणधर्माचा किंवा सामान्य नामाचा किंवा जातीचा बोध होत असेल तर आपण काय म्हणत असतो, त्याला सामान्य नाम असे म्हणतो. सामान्य नाम म्हणजे जातीचा बोध, विशेष नाम म्हणजे व्यक्तिवाचकचा बोध आणि भाववाचक नाम म्हणजे गुणधर्माचा बोध होतो. सामान्य नामामध्ये सर्वसामान्य जातीचा बोध केलेला असेल तर त्याला सामान्य नाम असे म्हणतो. तुम्हाला एक उदाहरण देते. पक्षी. पक्षीमध्ये अनेक पक्षी असतात. पोपट आहे, कावळा आहे, बगळा आहे, अनेक पक्षींचा समूह आहे. पोपट पक्षीतलाच एकमेव असा पोपट आहे, म्हणजे पोपट हाच आपल्याला व्यक्तिवाचक मध्ये येतो. विशेष असे एखाद्या जातीमधल्या एखाद्या घटकाचा विचार केला असेल तर त्याला आपण विशेष नाम असे म्हणतो. सगळ्या पक्षीचा विचार केला आहे का ह्यात नाही, फक्त पोपट म्हणजे फक्त पोपटचाच विचार केलेला आहे. पक्षी म्हणजे